जिम्नोस्पर्म्स प्लांट्स जे आहेत यांचे फॉसिल रिमेन्स जे आहेत यांची स्टडी केल्यानंतर, म्हणजे जे प्लांट्स आता अस्तित्वात नाही, जिम्नोस्पर्मिक प्लांट जे अस्तित्वात नाही पण आधी होते, अशा प्लांटची स्टडी करणे, जिम्नोस्पर्मिक प्लांटची स्टडी करणे म्हणजे फॉसिल जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला बघायचं आहे. कोणकोणते असे जिम्नोस्पर्म होते जे पास्ट लाईफ मध्ये आपल्याला मिळाले, पास्ट लाईफ मध्ये होते पण आता ते सध्या अस्तित्वात नाही. तर त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं की फर्स्ट टाइप ऑफ फॉसिल जिम्नोस्पर्म दॅट इज टेरिडोस्पर्मॅलिस. तर टेरिडोस्पर्मॅलिस बद्दल आपण डिस्कस केलं होतं की हे प्लांट जे आहेत हे कोण्या एका काळात होते, म्हणजे पॅलिओझोइक एरा. आपण जिओलॉजिकल टाइम स्केल पण स्टडी केलेला आहे, ठीक आहे. जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये एरा असतात, अजून काय असते एरा, सांगू शकाल कोणी काय काय असतं जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये, कशामध्ये डिवाइड केलं जाते जिओलॉजिकल टाइम स्केलला? काय काय असतं त्याच्यामध्ये? इऑन असतात, इऑन, त्यानंतर एरा, त्यानंतर पिरियड, पिरियड, ठीक आहे, पिरियड असतो, मग एपॉक असतो, ठीक आहे, या गोष्टी असतात. तर पॅलिओझोइक एरा मध्ये हे टेरिडोस्पर्मॅलिस प्लांट्स मिळाले आहेत, पॅलिओझोइक एरा मध्ये. तर पॅलिओझोइक एरा जो आहे तो स्टार्टिंगचा एरा होता, आणि जेव्हा कार्बोनिफेरस पिरियड जे आहे, कार्बोनिफेरस पिरियड मध्ये पॅलिओझोइक एरा मध्ये हे जिम्नोस्पर्म जे आहेत हे इथे डॉमिनंट होते. काय होते? डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे जिकडे तिकडे आपल्याला हे जिम्नोस्पर्म पाहायला मिळत होते त्यावेळेस. आता यांचे फॉसिल जे मिळालेले आहेत त्या फॉसिलची स्टडी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की एक ग्रुप बनतो, तिथे एका प्लांटचा ग्रुप बनतो ज्यांना काय सेम कॅरेक्टरिस्टिक आहेत ज्याच्यामध्ये, आणि त्याला नाव दिलं त्यांनी टेरिडोस्पर्मॅलिस. आता यांना टेरिडोस्पर्मॅलिस का म्हटलं, टेरिडो का म्हटलं? दीज आर ऑल्सो कॉल्ड सीड फर्न्स. आता फर्न्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, फर्न्स म्हणजे कशामध्ये येतात? टेरिडोफाइट्स मध्ये येतात, टेरिडोफाइट, टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा हा ग्रुप वेगळा आहे, जिम्नोस्पर्मच्या व्यतिरिक्त एक टेरिडोफायटा ग्रुप आहे, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटा ग्रुप जो आहे हा टेरिडोफायटा ग्रुप, याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक असतात? टेरिडोफायटिक ग्रुप मध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक असतात? टेरिडोफायटा की हे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, दीज आर द व्हॅस्क्युलर प्लांट्स, बट त्यांच्यामध्ये जे आहे हे हाईट त्यांची छोटी असते. दीज आर लाईक 1 to 2 मीटर लॉंग, ठीक आहे, त्यांची हाईट कमी असते. व्हॅस्क्युलर जे आहे बंडल हे तिथे डेव्हलप झालेलं आहे टेरिडोफायटिक प्लांट्स मध्ये, पण तिथे रिप्रोडक्टिव्ह जे स्ट्रक्चर आहे लाईक फ्लावर वगैरे, ओव्ह्यूल, हे तिथे डेव्हलप झालेले नाही टेरिडोफायटामध्ये, फक्त हे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, ठीक आहे. तर टेरिडोफायटा नंतर जे इव्हॉल्व्ह झाले आहे आपण त्याला म्हटलं होतं जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म. आता असे जिम्नोस्पर्म ज्यांच्यामध्ये टेरिडोफायटिक कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपल्याला दिसत आहे थोडेफार, आणि जिम्नोस्पर्मिक कॅरेक्टरिस्टिक सुद्धा दिसत आहेत, तर अशा ग्रुपला काय म्हटलं गेलं मग? टेरिडोस्पर्मॅलिस. टेरिडोस्पर्मॅलिस म्हणजे टेरिडोफायटिक कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांच्यामध्ये काही, आणि काही कॅरेक्टरिस्टिक हे जिम्नोस्पर्मिक आहे, म्हणजे ते जिम्नोस्पर्मच आहे, बट दे हॅव द affinities that is same characteristic with टेरिडोफाइट अँड जिम्नोस्पर्म. म्हणजे दोन्ही टेरिडोफाइट आणि जिम्नोस्पर्म या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे? टेरिडोस्पर्मॅलिस, टेरिडोस्पर्मॅलिस. आता आपल्याला समजा इंट्रोडक्टरी पार्ट लिहायचा, इंट्रोडक्शन लिहायचं टेरिडोस्पर्मॅलिसचं, आपण काय लिहिणार? these have the affinity, these have the characteristic like pteridophyte as well as gymnospermic plant, and these are found in these are from the Paleozoic era, also known as seed ferns. सीड फर्न्स का म्हटलं आपण? फर्न्सला काय म्हणतो आपण? टेरिडोफायटिक ग्रुप म्हणतो, टेरिडोफाइट मध्ये येतात फर्न्स. पण सीड फर्न्स म्हणजे, आता टेरिडोफाइट मध्ये जे असतात प्लांट यांच्यामध्ये सीड नसतात, पण इथे काय आहे? टेरिडोस्पर्मॅलिस मध्ये सीड पण आहे, म्हणून याला काय म्हटलं? सीड फर्न्स. म्हणजे हे जिम्नोस्पर्म मध्येच येतात, ठीक आहे. तर यांच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टरिस्टिक आहे, फर्न सारखे कॅरेक्टरिस्टिक आहे आणि सीड सारखे पण कॅरेक्टरिस्टिक आहे. दे हॅव स्लेंडर स्टेम, दे हॅव स्लेंडर म्हणजे स्लेंडर मीन्स नाजूक असते, याचं स्टेम जे आहे ते
तेवढं काही जाडा नसते, स्प्लेंडर असते, ठीक आहे, पातळ स्टेम असते. दीज हॅव लार्ज फ्रॉन्ड लाईक लीव्स. म्हणजे टेरिडोफाइट मध्ये जे आपण लीव्स बघत असतो असे फिदर लाईक, फ्रॉन्ड लाईक लीव्स असे, तर असे फ्रॉन्ड लाईक लीव्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात असे, ठीक आहे, असे फ्रॉन्ड लाईक लीव्ह, फिदर लाईक लीव्स पाहायला मिळतात तिथे आपल्याला. त्यानंतर मेड्युलेटेड प्रोटोस्टेल, दे हॅव द प्रोटोस्टेल विथ मेसार्ज प्रायमरी झायलम. म्हणजे इथे काय होत आहे, इथे आपल्याला पाहायला मिळालं की इथे व्हॅस्क्युलर बंडल जे आहे इथे इव्हॉल्व जे आहे, इव्होल्युशन इथे स्टार्ट झालं होतं व्हॅस्क्युलर बंडलचं. म्हणजे आपल्याला जे प्रिमिटिव्ह व्हॅस्क्युलर बंडल्स जे आहेत, म्हणजे पहिल्यांदा जे झायलम तयार झालेलं होतं ते कसं होतं, तर प्रोटोस्टेल टाईप होतं. प्रोटोस्टेल म्हणजे काय, तर इथे आपल्याला झायलम आणि फ्लोएम जे आहे ते आपल्याला प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये, सिंपल स्टेज मध्ये दिसतात. अँड दीज आर द मेसार्ज टाईप. म्हणजे मेसार्ज मीन्स झायलम जे आहे हे समजा इथे असेल मिडलला, तर वरचं जे आहे वर एक झायलम तयार होईल आणि खाली सुद्धा झायलम तयार होईल, याला म्हणतात मेसार्ज झायलम, ठीक आहे. ओव्ह्यूल्स बॉर्न ऑन पिनेटली कंपाऊंड मेगास्पोरोफिल. म्हणजे पिनेटली कंपाऊंड म्हणजे आपल्याला माहिती आहे, पिनेटली म्हणजे हे जे बघत आहोत आपण लीफ, हे पिनेटली, याला काय म्हणतात, पिनेटली कंपाऊंड लीफ, ठीक आहे, पिनेटली कंपाऊंड लीफ. आता या ठिकाणी पिनेटली कंपाऊंड मेगास्पोरोफिल म्हणजे काय, तर त्या प्लांटच्या टिपवर जर असं पिनेटली कंपाऊंड लीफच्या जागी जर पिनेटली कंपाऊंड मेगास्पोरोफिल तयार होत असतील, इथे मेगास्पोरोफिल लागत असतील. मेगास्पोरोफिल म्हणजे काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असतात त्यांना काय म्हणतात, मेगास्पोरोफिल. आता हे जे मेगास्पोरोफिल आहे, हे जर असे लागत असतील पिनेटली कंपाऊंड, तर यांना काय म्हणू आपण, पिनेटली कंपाऊंड मेगास्पोरोफिल्स, ठीक आहे. त्यानंतर दे आर नॉट अरेंज इन स्ट्रॉबिलाय. म्हणजे ते स्ट्रॉबिलाय म्हणजे आपण काय म्हणू, स्ट्रॉबिलाय मीन कोन जो असतो ना, जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला जो कोन दिसत असतो असा कोन, ठीक आहे, तर अशा कोन मध्ये ते नसतात, ठीक आहे, अशा कोन मध्ये नसतात. जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला जो कोन दिसतो त्या कोन मध्ये नसतात, ते असतात पिनेटली कंपाऊंड. हे लक्षात ठेवा कॅरेक्टरिस्टिक याचं. देन मायक्रोस्पोरोफिल आर ऑल्सो पिनेटली कंपाऊंड. Also pinnately compound. Megasporophyll are also pinnately compound, and they are not in strobili. They are not in strobili म्हणजे कोन मध्ये आपल्याला दिसत नाही. तर हे झालं त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट, आपण बघितला आहे मागच्या वेळेस सुद्धा. त्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं आहे. माईक चालू आहे तर माईक बंद करा, माईक बंद करा, माईक ज्यांचा माईक चालू आहे. माईक चालू असेल तर माईक बंद करा. कोण आहे माईक, रोहिणी माईक चालू आहे तुझा. क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं आहे, क्लासिफिकेशन मध्ये की पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणी दिलं होतं, अर्नॉल्ड in 1948. and then Arnold divided the Cycadophilicales into 3 families. Cycadophilicales म्हणजे जे फॉसिल जिम्नोस्पर्म्स आहेत यांना त्यांनी 3 फॅमिलीज मध्ये काय केलं, डिवाइड केलं. दॅट इज लायजिनोप्टेरिडेसी, मेडुलोसेसी अँड कॅलेमोपिटेसी. तर त्याच्यामध्ये लायजिनोप्टेरिडेसी मध्ये कोणकोणते प्लांट्स येतात लक्षात घ्या, लायजिनोप्टेरिस अँड हिट्रॅन्जियम. मेडुलोसेसी मध्ये मेडुलोसा आणि कॅलेमोपिटेसी मध्ये कॅलेमोपिटिस हा प्लांट इथे येत असतो, ठीक आहे. त्यानंतर स्पॉननी सुद्धा 1974 मध्ये टेरिडोस्पर्मॅलिस जे आहे या ग्रुपला 7 फॅमिलीज मध्ये डिवाइड केलं. हे फक्त लक्षात ठेवायचं, 7 फॅमिलीज कोणकोणते आहे, लायजिनोप्टेरिडेसी, मेडुलोसी, कॅलिमोपिटेसी, ग्लॉसोप्टेरिडेसी, पेल्टास्पर्मिएसी, कॉरिस्टोस्पर्मिएसी अँड केटोनिएसी, ठीक आहे. हे तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे की अर्नॉल्डनी किती ग्रुप मध्ये डिवाइड केलेला आहे सायकॅडोफिलिकेसला आणि स्पॉननी किती ग्रुप मध्ये डिवाइड केलेला आहे, ठीक आहे. Arnold divided into 3 families, Spawn divided it into 7 families. तर हे इथे आपण बघू शकतो डायग्राम मध्ये, इथे हे फॉसिल आहे. अशा प्रकारे फॉसिल्स मिळत असतात. म्हणजे आता फॉसिलचे टाईप आपण स्टडी केलेले आहे. फॉसिलचे टाईप कोणकोणते असतात, इथे
इम्प्रेशन, कॉम्प्रेशन, पेट्रिफॅक्शन, कोल, ठीक आहे, असे फॉसिलचे टाईप असतात. तर हा कोणता टाईप असेल? हा असेल इम्प्रेशन. म्हणजे इम्प्रेशन म्हणजे इथे प्रिंट झालेलं आहे ना, इथे लीफचं प्रिंटिंग मिळत आहे या रॉकवर, त्याला काय म्हणून इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. ठीक आहे, तर याच्यावरून स्टडी केली जाते की लीफ कसं होतं, याचं स्ट्रक्चर कसं होतं. So you can see the position that is ऑफ लायजिनोप्टेरिस ओल्डामिया. आपल्याला कोणतं प्लांट स्टडी करायचं आहे लायजिनोप्टेरिडेसी मध्ये? लायजिनोप्टेरिस ओल्डामिया. लायजिनोप्टेरिस ओल्डामिया, लायजिनोप्टेरिस जीनस, ओल्डामिया स्पीसीज. याला कॅलिमॅटोथिका होनिनगोझाय सुद्धा म्हणतात. या प्लांटला काय म्हणतात? कॅलिमॅटोथिका. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला पक्का हा क्वेश्चन राहणार आहे, कॅलिमॅटोथिका होनिनगोझाय. ठीक आहे, लक्षात ठेवा, कॅलिमॅटोथिका होनिनगोझाय. तर हे सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे काय? याची टॅक्झॉनॉमी आपण बघत आहोत. हे कोणत्या क्लासमध्ये येतो, कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो, कोणत्या फॅमिलीमध्ये येतो. ठीक आहे, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक पोझिशन. याची पोझिशन काय आहे प्लांट ग्रुपमध्ये? तर याचं डिव्हिजन काय? सब डिव्हिजन. डिव्हिजन इज सायकॅडोप्सिडा. सब डिव्हिजन इज सायकॅडोप्सिडा. त्यानंतर ऑर्डर टेरिडोस्पर्मॅलिस, फॅमिली लायजिनोप्टेरिडेसी, जिनस लायजिनोप्टेरिस अँड स्पीसीज इज ओल्डामिया. ठीक आहे, त्याची फॅमिली आहे लायजिनोप्टेरिडेसी, ऑर्डर काय आहे? टेरिडोस्पर्मॅलिस. आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो हा? सब डिव्हिजन मध्ये सायकॅडोप्सिडा. सायकॅडोप्सिडा. त्यानंतर दिस लायजिनोप्टेरिस ओल्डामिया प्लांट इज फ्रॉम द कार्बोनिफेरस पिरियड. कोणत्या पिरियड मधून आहे हा? कार्बोनिफेरस पिरियड. पॅलिओझोइक एरामध्ये आपल्याला माहित आहे तिथे कोणकोणते पिरियड होते? डिओनियन, सिल्युरियन, कार्बोनिफेरस. ठीक आहे, तर त्यामध्ये कार्बोनिफेरस पिरियड जो आहे, त्या कार्बोनिफेरस पिरियड मध्ये हे फॉसिल प्लांट होते. ठीक आहे, हे प्लांट होते, आता नाही आहे. तर रूट स्टेम लीव्स, seeds of this plant were independently studied by botanist. जे प्लांट बायोलॉजिस्ट आहे, बॉटनिस्ट आहे, त्यांनी याच्या रूट्सला, स्टेमला, लिव्हजला आणि सीडला काय केलं? इंडिपेंडेंटली स्टडी केलं. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले यांचे फॉसिल. म्हणजे लीफचे फॉसिल वेगळ्या ठिकाणी मिळाले, स्टेमचे फॉसिल वेगळ्या ठिकाणी मिळाले आहे, सीडचे फॉसिल वेगळ्या ठिकाणी मिळालेले आहे. तर यांचे फॉसिल असे वेगवेगळ्या ठिकाणाहून कलेक्ट करून यांनी काय केलं? इंडिपेंडेंटली त्याला स्टडी केलं. ठीक आहे, इंडिपेंडेंटली स्टडी केलं. आणि ते स्टडी केल्यानंतर त्यांना असं फायनली दे रिअलाइज, म्हणजे त्यांना असं माहित झालं की जे पार्ट जे वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळाले होते ते सिंगल प्लांटचेच आहे. ते कसे आहे? सिंगल प्लांटचेच पार्ट आहे. आता यांनी हे कसं सांगितलं की हे सिंगल प्लांटचेच पार्ट आहे? कारण काही सायंटिस्टला रूट्स मिळाले, त्यांनी त्या रूट्सची स्टडी केली. काही सायंटिस्टला हे बॉटनिस्टला जे स्टेम मिळालं, स्टेमचे फॉसिल मिळाले, त्याची स्टडी केली. काही फॉसिल लिव्हचे फॉसिल मिळाले, त्यांची स्टडी केल्यानंतर ह्या सगळ्यांना एकत्र आणल्यानंतर त्यांना असं माहित झालं की ते एकाच प्लांटचे पार्ट होते, सिंगल प्लांटचे पार्ट आहे. आणि त्यांनी कशा प्रकारे हे पार्ट एकाच प्लांटचे आहे सांगितलं की त्यांच्यावर एक कॅरेक्टरिस्टिक होतं प्रत्येक पार्टवर, दॅट इज क्युप्युलेट ग्लँड. क्युप्युलेट ग्लँड. ठीक आहे, कोणती ग्लँड होती त्यांच्या प्रत्येक पार्टवर, रूट्सवर, स्टेमवर, लिव्हजवर? क्युप्युलेट ग्लँड. हे क्युप्युलेट ग्लँड असल्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की हे जे पार्ट आहे ते एकाच प्लांटचे आहे. कारण प्रत्येक पार्टवर तिथे काय दिसत होतं त्यांना? क्युप्युलेट ग्लँड और कॅपिटेट ग्लँड. त्यानंतर लिव्हजला जेव्हा शोधल्या गेलं, लिव्हजला जेव्हा स्टडी केल्या गेलं, याचे फॉसिल जेव्हा मिळाले, त्याचं नाव ठेवलं होतं स्पिनोप्टेरिस होनिनगोझा. हे पण क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येणार आहे. म्हणजे लायजिनोप्टेरिस मध्ये लिव्हजला काय म्हटलं जाते, स्टेमला काय म्हटलं जाते, पेटिओसला, रूट्सला, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला, सीडला काय म्हटलं जाते, हे तुम्हाला येणार आहे. तर हे नोट डाऊन करा की लिव्हजला काय म्हटलं जाते? स्पिनोप्टेरिस होनिनगोझा. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, प्रत्येक वेळेस स्क्रीनशॉट घेत जा. त्याच्यामुळे तुम्हाला समजा फास्ट मध्ये लिहिता येत नसेल तर स्क्रीनशॉट तुमच्याकडे राहील. तर लिव्हजला काय म्हटलं जाते? स्पिनोप्टेरिस होनिनगोझा. स्पिनोप्टेरिस होनिनगोझा. स्टेम इज ऑल्सो नोन ॲज लायजिनोप्टेरिस ओल्डामिया. आता प्लांटचं नाव तुम्ही म्हणाल की प्लांटचं नावच तर लायजिनोप्टेरिस ओल्डामिया आहे. तर प्लांटचं नाव नंतर लायजिनोप्टेरिस ओल्डामिया ठेवल्या गेलं. पहिल्यांदा स्टेमचं नाव काय होतं? लायजिनोप्टेरिस ओल्डामिया. ठीक आहे,
त्यानंतर पेटिओलचं नाव काय आहे, रॅचिओप्टेरिस आस्पेरा, रॅचिओप्टेरिस आस्पेरा. रूट्स इज नोन ॲज कॅलिओझायलॉन हुकेरी. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज नोन ॲज प्रोसोथिका होनिनगोझाय. सीड्स इज नोन ॲज लायजिनोस्टेमा, लायजिनोस्टेमा लोमाक्झाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणताही विचारू शकतो तुम्हाला क्वेश्चन की सीडचं नाव काय असेल, सीडचं नाव काय असेल, त्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचं नाव काय असेल, रूटचं नाव काय असेल, पेटिओलचं, स्टेमचं. तर याचे नाव सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. लिव्स इज ऑल्सो कॉल्ड एज स्पिनोप्टेरिस, स्टेम इज कॉल्ड एज लायजिनोप्टेरिस, पेटिओल इज कॉल्ड एज रॅचिओप्टेरिस, रूट्स इज कॉल्ड एज कॅलिओझायलॉन, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड एज प्रोसोथिका अँड सीड इज कॉल्ड एज लायजिनोस्टेमा. ठीक आहे. त्यानंतर कारण हे वेगवेगळे मिळाले होते, हे पार्ट्स जे आहेत, हे लिव्स वेगळ्या ठिकाणी मिळाले होते, स्टेम वेगळ्या ठिकाणी मिळाले होते, तर त्या बॉटनिस्टनी त्यांचं नाव असं ठेवलं होतं आधी. ठीक आहे, म्हणजे लिव्स एका ठिकाणी कोण्या सायंटिस्टला मिळाले आहेत. फॉर एक्झाम्पल सायंटिस्ट समजा इथे बॉटनिस्ट आहे, इंग्लंडचा बॉटनिस्ट आहे, इंग्लंडचा, आणि त्याचं नाव आहे समजा डेव्हिड. तर डेव्हिडला जे मिळाले आहे, त्या डेव्हिडला जे फॉसिल मिळाले लिव्सचे फॉसिल, तर त्याची स्टडी केली त्यांनी आणि त्याचं नाव काय ठेवलं त्यांनी, स्पिनोप्टेरिस. ठीक आहे, पहिल्यांदा. त्यानंतर स्टेम हे जे आहे इंडियामध्ये मिळाले, फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये मिळाले कोणाला तरी. ठीक आहे, बॉटनिस्ट इंडियामध्ये आहे, त्याला मिळाले, त्यांना नाव काय ठेवलं, लायजिनोप्टेरिस नाव ठेवलं या स्टेमचं. मग हे जे आहे बॉटनिस्ट, त्यांना असं माहित झालं की काय आहे, यांचे कॅरेक्टरिस्टिक काय सेम आहे, यांचे कॅरेक्टरिस्टिक सेम आहे, या सगळ्यांवर काय आहे, क्युप्युलेट ग्लँड आहे. आणि क्युप्युलेट ग्लँड असल्यामुळे त्यांनी याला कलेक्ट केलं आणि यांना असेंबल केलं. असेंबल म्हणजे एकत्र केलं. लिव्स लावून बघितले सगळ्यांनी, स्टेमवर लिव्स लावून बघितले, त्यानंतर जे आहे रूट्स लावून बघितले खाली, त्यानंतर पेटिओल्स लावून बघितले. आता यांना असं दिसलं की हे जे प्लांट आहे एकत्र केल्यानंतर हे एक प्लांट तयार होत आहे, सिंगल प्लांट तयार होत आहे. म्हणून याचं नाव आपण एकच ठेवलं पाहिजे, दॅट इज लायजिनोप्टेरिस ओल्डामिया ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तर हे प्लांट इथे बघू शकता, दिस इज द लायजिनोप्टेरिस ओल्डामिया. हे लिव्स आहे याचे. दिस इज द स्टेम. स्टेम कसं आहे बघून घ्या, स्लेंडर स्टेम आहे, पातळ आहे, स्लेंडर आहे. आणि याच्यामध्ये रूट्स तुम्ही बघू शकता, रूट्स इथे अराईज झालेले आहे स्टेम पासून. ठीक आहे, सॉइल मध्ये पण असतात रूट, पण इथे बाहेर पण रूट्स आहेत ते. ठीक आहे, यांना म्हणतात प्रॉप रूट्स. त्यानंतर याचे मेल रिप्रोडक्टिव्ह, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आपण बघू शकतो. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये आपल्याला असे ग्लँड्स दिसतात, असे काळ्या कलरचे ग्लँड दिसतात प्रत्येक ठिकाणी, याला म्हणतात क्युप्युलेट ग्लँड्स. द प्रेझेन्स ऑफ कॅपिटेट ऑर क्युप्युलेट ग्लँड्स, इथे बघू शकता तुम्ही, द प्रेझेन्स ऑफ कॅपिटेट ग्लँड ऑन क्युप्युलेट एनव्हलप एनक्लोजिंग सीड. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लायजिनोप्टेरिस, दॅट इज कॅपिटेट ग्लँड. इट इज ऑल्सो रिपोर्टेड ऑन स्टेम. स्टेम मध्ये पण मिळालं त्यांना हे कॅपिटेट ग्लँड, लिव्स, रॅचेस, अँड दिस इज द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द प्लांट. आणि हे काय आहे, बेसिस ठरलं, म्हणजे यामुळे या कॅपिटेट ग्लँड मुळेच काय झाला, या प्लांटला एकत्र आणल्या गेलं, याला एकत्र असेंबल केला गेलं, याचं एकत्र कन्स्ट्रक्शन केलं गेलं आणि आपल्याला असा प्लांट मिळाला. तर हे आपल्याला जरासं टेरिडोफाइट सारखा दिसत आहे हा प्लांट. ठीक आहे, टेरिडोफाइट सारखा दिसत आहे, म्हणून याला आपण म्हणू टेरिडोस्पर्मॅलिस. आता स्पर्मॅलिस म्हणजे काय, तर याच्यामध्ये जिम्नोस्पर्मिक कॅरेक्टरिस्टिक कोणते आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दिसत आहे. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये, जे टेरिडोफाइट्स मध्ये नसतात आणि इथे आहे. तर म्हणून याच्यामध्ये टेरिडोफायटिक कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणकोणते टेरिडोफायटिक कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यांचे लीफ हे टेरिडोफायटा सारखे आहे, स्टेम टेरिडोफायटा सारखा आहे. ठीक आहे, आणि जिम्नोस्पर्मिक कॅरेक्टरिस्टिक कोणते आहे, दिस रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक आर लाईक अ जिम्नोस्पर्म. रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक आर लाईक अ जिम्नोस्पर्म. मॉर्फोलॉजी बघू आपण या प्लांटची मॉर्फोलॉजी. हे इथे बघू शकता तुम्ही प्लांट. ठीक आहे, दिस इज द क्लाइंबर. डेलिकेट प्लांट आहे, स्लेंडर स्टेम आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणू आपण, क्लाइंबर. म्हणजे याला आधार लागतो वाढण्यासाठी. द स्टेम इज लॉंग अँड एरियल. त्यानंतर प्रॉप रूट्स आर प्रेझेंट फॉर द सपोर्ट. इथे बघू शकता तुम्ही, सॉइलच्या वर इथे जे रूट्स आहेत, जे सपोर्ट करत आहे या स्लेंडर स्टेमला. ठीक आहे, सॉइलच्या वर लागलेले आहेत हे रूट्स, याला काय म्हणतात, प्रॉप रूट्स. प्रॉप रूट्स. तर आपल्याला प्रॉप रूटचं एक्झाम्पल सांगा बरं, असं अँजिओस्पर्म मध्ये कोणकोणते प्रॉप रूट आहेत, कुठे प्रॉप रूट मिळतात अँजिओस्पर्म मध्ये.
जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत आता सध्या त्याच्यामध्ये कुठे कुठे कोणकोणत्या प्लांट मध्ये क्रॉप रूट्स पाहायला मिळतात सांगू शकता कोणी? हॅलो, अँजिओस्पर्म मध्ये मोनोकॉट आणि डायकॉट माहिती आहे सगळ्यांना. मोनोकॉट आणि डायकॉट दीज आर द ग्रुप इन अँजिओस्पर्म. तर याच्यामध्ये कोणत्या प्लांट मध्ये आपल्याला अँजिओस्पर्म मध्ये क्रॉप रूट्स पाहायला मिळतात? क्रॉप रूट्स सांगा लवकर. क्रॉप रूट्स कोणत्या प्लांट मध्ये पाहायला मिळतात? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही आन्सर टाइप करून. कॉर्न, ठीक आहे, ओके. करेक्ट आन्सर आहे कॉर्न. म्हणजे आपण म्हणू मेज. मेज आहे मेज. मक्का आहे मक्का. शुगर केन, शुगर केन, शुगर केन आहे, मेज आहे, जोला आहे. तर या प्लांट्स मध्ये आपल्याला क्रॉप रूट्स पाहायला मिळतात. क्रॉप रूट्स मीन्स दीज आर द रूट्स फॉर द मेकॅनिकल सपोर्ट. दीज आर द रूट्स फॉर मेकॅनिकल सपोर्ट. Then leaves are spirally arranged and bipinnate. Leaves are spirally arranged and bipinnate. Bipinnate. Leaves कसे असतात? हे स्पायरली अरेंज असतात, म्हणजे सगळ्या साइडनी, स्टेमच्या सगळ्या साइडनी स्पायरली अरेंज आपल्याला हे लीव्स दिसतात. आणि हे कसे असतात? बायपिन्नेट असतात. तर हे आपण पाहू शकतो इथे काय आहे, हे एक स्टॉक आहे, ठीक आहे, रॅचिस आहे, ठीक आहे. या रॅचिसवर काय झालेलं आहे, लीव्ह जे आहेत हे अरेंज कसे आहेत? तसे दोन ब्रांचिंग मध्ये अरेंज आहे. याला काय म्हणतात? बायपिन्नेट, ठीक आहे. बायपिन्नेट. समजा हा एक रॅचिस आहे आणि या रॅचिसवर अशा प्रकारे दोन भागामध्ये असे लीफलेट्स अरेंज असतात. तर याला काय म्हणतात? बायपिन्नेट. आणि ट्रायपिन्नेट कशाला म्हणू मग आपण? ट्रायपिन्नेट म्हणजे समजा एखादा रॅचिस आहे आणि त्या ठिकाणी हे एक आणि हा दोन, ठीक आहे, हे एक आणि हा दोन, याला म्हणू आपण ट्रायपिन्नेट, ठीक आहे. हे अशा प्रकारे हे ट्रायपिन्नेट. ट्रायपिन्नेट. इकडे लिफलेट अरेंज असतील, समजा याच्यावर लिफलेट असतील तर याला म्हणतात ट्रायपिन्नेट. याच्यावर लिफलेट असतील तर ही बायपिन्नेट, ठीक आहे. त्यानंतर रॅचिस अँड पेटिओल वेअर फिक्स विथ द कॅपिटेट ग्लँड. तर आपल्याला रॅचिस आणि पेटिओलवर कॅपिटेट ग्लँड दिसल्या, ठीक आहे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लायजिनोप्टेरिस. त्यानंतर स्टेमचा आपण अॅनाटॉमी बघू. स्टेम हॅज प्रायमरी झायलम. झायलम आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते, पीच पाहायला मिळते, लिप ट्रेसेस आहे, कॉर्टेक्स आहे, पेरिडर्म आहे, सेकंडरी वूड अँड स्क्लेरोटिक नेस्ट. त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघू आता. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक, anatomic characteristic of stem? So stem, in the anatomy of stem we can see the U-tail. U-tail means conjoined, collateral and open. Conjoined, collateral and open vascular bundle. कशा प्रकारे व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? व्हॅस्क्युलर बंडल मीन्स काय? झायलम आणि फ्लोएम जे आहे याच्या बंडलला, झायलम आणि फ्लोएम याच्या अरेंजमेंटला काय म्हणतात? व्हॅस्क्युलर बंडल. काय म्हणतात त्याला? व्हॅस्क्युलर बंडल. आणि व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? कोंजॉइंट, कोलॅटरल अँड ओपन. नोट डाऊन करा. लायजिनोप्टेरिसच्या स्टेम मध्ये व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? कोंजॉइंट, कोलॅटरल अँड ओपन. मीन्स आता समजा हे व्हॅस्क्युलर बंडल आहे आपल्याकडे, व्हॅस्क्युलर बंडल आहे म्हणजे आता हे इथे झायलम आहे, हे झायलम आहे आपल्याकडे, दिस इज द झायलम, ठीक आहे. आणि इथे खाली आहे फ्लोएम. इथे खाली काय आहे? फ्लोएम आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द फ्लोएम. आणि मधात आपल्याला हे फ्लोएम आहे आणि मधात आपल्याला एक पट्टी दिसते, एक स्ट्रीप दिसते, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचा कंपोनंट दिसतो. याला म्हणतात कॅम्बियम. काय म्हणतात याला? कॅम्बियम, ठीक आहे. कॅम्बियम. दिस इज द झायलम and this is the phloem. तर झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये जे आपल्याला कॅम्बियम दिसत असेल, कॅम्बियम मीन्स दिस आर द सेकंडरी मेरिस्टेम. दिस आर द काय असतात? हे सेकंडरी मेरिस्टेम असतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय? दिस टिश्यू, दिस सेल्स हॅव पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिवाइड करण्याचे जे सेल डिव्हिजन जे होते, ज्या टिश्यू मध्ये होत असते त्याला आपण म्हणू मेरिस्टेमॅटिक टिश्यू.
आणि सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात कॅम्बियम स्ट्रिप. आणि हे झायलम आणि फ्लोएमच्या मधात असेल हे कॅम्बियम स्ट्रिप, ठीक आहे. तर कॅम्बियम स्ट्रिप झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये असेल तर याला काय म्हणतात कॉन्जॉइंट कोलॅटरल अँड ओपन व्हॅस्क्युलर बंडल. लक्षात घ्या, कॉन्जॉइंट कोलॅटरल आणि ओपन कशाला म्हणतात, झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये काय असेल कॅम्बियम असेल, झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये काय असेल कॅम्बियम असेल तर त्याला काय म्हणतात कॉन्जॉइंट कोलॅटरल अँड ओपन व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे लक्षात घ्या आधी काय असते, व्हॅस्क्युलर बंडल मीन्स द अरेंजमेंट ऑफ झायलम आणि फ्लोएम. झायलम आणि फ्लोएमची अरेंजमेंट जे आहे याला काय म्हणतात व्हॅस्क्युलर बंडल. आणि झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम प्रेझेंट असेल तर त्याला म्हणू आपण कॉन्जॉइंट कोलॅटरल अँड ओपन व्हॅस्क्युलर बंडल. तर आपल्याला हे स्टेम मध्ये पाहायला मिळते इथे. त्यानंतर सेकंडरी ग्रोथ बाय कॅम्बियम. कॅम्बियम आता आपण सांगितलं आहे कॅम्बियम प्रेझेंट असते झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये. and these are the meristematic tissue म्हणजे these they have the power of cell division. आणि सेल डिव्हिजन ची पॉवर म्हणजे काय असणार की हे याची ग्रोथ होणार, ग्रोथ झाल्यानंतर याचं मास वाढणार आणि मास वाढलं म्हणजे काय आपण म्हणू सेकंडरी ग्रोथ होत आहे, मास वाढत आहे म्हणजे स्टेमचा जो आहे गर्थ जो आहे स्टेमचा जो डायमीटर आहे तो वाढणार आहे. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल इथे हे व्हॅस्क्युलर बंडल तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे व्हॅस्क्युलर बंडल जे आहे तर या व्हॅस्क्युलर बंडलच्या मधात इथे कॅम्बियम असल्यामुळे हे कॅम्बियम काय होणार इथे वाढत जाणार, ठीक आहे. इकडे वाढणार इकडे वाढणार. तर हे जे वाढत आहे कॅम्बियम इकडे दोन्ही साईडला ह्या वाढत आहे तर इथे याच्यामुळे काय होत आहे स्टेम पण वाढत आहे, स्टेमचे डायमीटर वाढणार आहे, हे याची ग्रोथ होणार आहे कॅम्बियमची सगळ्या बाजूनी. आणि काय होणार आहे स्टेमचं डायमीटर वाढणार आहे, स्टेम पुन्हा असं होईल मोठं होईल पुन्हा असं मोठं होईल. तर याला काय म्हणतात सेकंडरी ग्रोथ, ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा स्टेम असं छोटं होतं तर मग असं ग्रोथ झाल्यानंतर मोठं होईल स्टेम पुन्हा असं मोठं होईल तर याला काय म्हणतात सेकंडरी ग्रोथ ऑफ द स्टेम. दिस इज द लॅटरल ग्रोथ. तर मोनोझायलिक सेकंडरी झायलम, देर इज अ प्रेझेन्स ऑफ मोनोझायलिक सेकंडरी झायलम. मोनोझायलिक म्हणजे आपण काय म्हणू की झायलम जे आहे हे झायलम आपल्याला स्मॉल अमाऊंट मध्ये पाहायला मिळते, झायलम तेवढं नसते तिथे तर त्याला म्हणतात मोनोझायलिक. आणि पिक्नोझायलिक एक असतो टाईप असतो पिक्नोझायलिक. पिक्नोझायलिक म्हणजे जेव्हा झायलम हे जास्त प्रमाणात आपल्याला तिथे पाहायला मिळतो, झायलम वॉटर कंडक्टिंग टिश्यूज हे आपल्याला तिथे जास्त पाहायला मिळतात तेव्हा त्याला म्हणतात पिक्नोझायलिक. त्यानंतर बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी झायलम देर आर लीफ ट्रेसेस. लीफ ट्रेसेस म्हणजे लीफचे आपल्याला असे जे आहे लीफ स्कार्स म्हणजे इथे लीफ जे आहे अटॅच होते म्हणजे या स्टेमला. तर लीफ अटॅचमेंट साईट आपल्याला इथे मिळतात, लीफ अटॅच होते या साईडला स्टेम मध्ये तर याला म्हणतात लीफ स्कार. त्यानंतर एक्स्ट्रा स्टेलर रिजन कन्सिस्ट ऑफ कॉर्टेक्स. एक्स्ट्रा स्टेलर म्हणजे झायलम आणि फ्लोएमच्या व्यतिरिक्त जे रिजन आहे बाहेरचा रिजन, ठीक आहे, याला म्हणतात एक्स्ट्रा स्टेलर रिजन. हा जो रिजन आहे हा रिजन, तर या रिजन मध्ये आपल्याला कॉर्टेक्स पाहायला मिळतो. कॉर्टिकल टिश्यूज कॉर्टेक्स असतात इथे, ठीक आहे. आउटर कॉर्टेक्स इथे तुम्हाला पाहायला मिळते, आउटर कॉर्टेक्स आहे इनर कॉर्टेक्स आहे. देन आउटर कॉर्टेक्स शोज स्क्लेरोटिक नेस्ट. तर आउटर कॉर्टेक्स मध्ये आपल्याला स्क्लेरोटिक नेस्ट म्हणजे असे डेड सेल्स पाहायला मिळतात, स्क्लेरोटिक नेस्ट सुद्धा म्हणतात त्यांना डेड सेल्स, ठीक आहे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक अनाटॉमी ऑफ टेरिडोस्पर्मॅलिस. त्यानंतर रूटचं नाव आहे कॅलिओझायलॉन हुकेरी. रूट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅलिओझायलॉन हुकेरी. इट इज नेम्ड एज कॅलिओझायलॉन हुकेरी. इट इज अ ऍडव्हेंटिशियस टाईप. रूट कसे होते ऍडव्हेंटिशियस टाईप. लक्षात घ्या रूटचे दोन टाइप्स असतात, टॅप रूट अँड टॅप रूट म्हणजे ट्रू रूट आणि एक काय असतो ऍडव्हेंटिशियस. तर टॅप रूट आणि ऍडव्हेंटिशियस रूट. तर टॅप रूटला काय म्हणतात ट्रू रूट आणि ऍडव्हेंटिशियस रूटला काय म्हणतात फॉल्स रूट. तर याच्यामध्ये आपल्याला लॅजिनोप्स टेरिस जे आहे याच्यामध्ये कोणत्या टाईपचे पाहायला मिळतात ऍडव्हेंटिशियस टाईप. ऍडव्हेंटिशियस टाईप म्हणजे हे कोणत्याही पार्ट मधून निघू शकतात हे रूट्स, याला म्हणतात ऍडव्हेंटिशियस टाईप. क्रॉप रूट आपण बघितलाय मागच्या याच्यामध्ये डायग्राम मध्ये. तो क्रॉप रूट्स आर द ऍडव्हेंटिशियस टाइप्स ऑफ रूट. diameter of this root is about 7 millimeter and then it produces the lateral roots. तर या प्रायमरी रूट पासून असे लॅटरल रूट सुद्धा असे निघतात बाहेर. त्यानंतर द टीएस शोज द इपिडर्मल आउटलाईन वेअर द इपिडर्मल सेल गेट क्रस्टेड. इपिडर्मल सेल जे आहे ते क्रस्टेड फॉर्म मध्ये मिळाले होते फॉसिल्स मध्ये. त्यानंतर ब्रॉड कॉर्टेक्स डिव्हिजिबल इंटू आउटर कॉर्टेक्स आणि इनर कॉर्टेक्स. इथे आपल्याला आउटर कॉर्टेक्स पाहायला मिळते आणि इनर कॉर्टेक्स पाहायला मिळते.
outer cortex is compared with velamen. आता velamen म्हणजे काय? Velamen is the spongy tissue. स्पॉन्जी टिश्यू जे आहेत त्यांना म्हणतात velamen. जर हे टिश्यू स्पॉन्जी असेल, स्पॉन्ज माहिती आहे सगळ्यांना, तर स्पॉन्जी टाईप असेल तर त्याला म्हणतात velamen. ते अजून velamen आपल्याला कुठे पाहायला मिळते? अँजिओस्पर्म मध्ये, ऑर्किड्स मध्ये. जे ऑर्किड्स इपिफायटिक ऑर्किड्स असतात ना, इपिफायटिक, तर इपिफायटिक ऑर्किड्स मध्ये आपल्याला हे velamen पाहायला मिळत असते. जे इपिफाइट्स म्हणजे काय? जे दुसऱ्या प्लांटच्या खोडावर हे ऑर्किड्स लागत असतात त्यांना म्हणतात इपिफाइट्स. आणि इपिफाइट्स मध्ये हे velamen असते, कारण तिथे वॉटर मॉइश्चर जे आहे ऍब्झॉर्ब करायचं असते, आणि स्पॉन्ज हे काय करू शकतो? वॉटर मॉइश्चरला ऍब्झॉर्ब करू शकतो. वॉटरचे जे मॉइश्चर असते त्याला चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब करू शकतो, त्याच्यामुळे तिथे velamen टिश्यू असतात. तर इथे सुद्धा काहीतरी मॉइश्चर त्यांना ऍब्झॉर्ब करायचं असेल समजा, फॉर एक्झाम्पल रूट्सला, म्हणून तिथे velamen असणार. देन स्टेल इज टेट्रार्च ऑक्टार्च. ऑक्टार्च आणि टेट्रार्च म्हणजे काय? तर इथे 8 किंवा 4 अशा प्रकारे अरेंजमेंट असतात झायलमची. ठीक आहे, झायलम टिश्यूज. फ्लोएम इज अल्टरनेट विथ द झायलम. फ्लोएम असणार आधी, मग झायलम, त्यानंतर पुन्हा फ्लोएम, झायलम, अशा प्रकारे आपल्याला तिथे अरेंजमेंट पाहायला मिळू शकते. देन एंडोडर्मिस अँड पेरिसायकल आर सिंगल लेअर. एंडोडर्मिस मीन्स इनर जे लेअर आहे, ही व्हॅस्क्युलर बंडल्सच्या आधीची जी लेअर आहे याला म्हणतात एंडोडर्मिस. अँड त्यानंतर पेरिसायकल एंडोडर्मसच्या खालची जी लेअर आहे त्याला म्हणतात पेरिसायकल. दीज आर द सिंगल लेअर्ड. So these are the characteristic of roots. त्यानंतर leaf is called as Spinopteris fonin gozai. It is designated as the Spinopteris लक्षात ठेवा. And it's considered as a leaf of Laginopteris on the basis of cupulate gland. तर leaf वर क्युप्युलेट ग्लँड जे आहेत, असे क्युप्युलेट ग्लँड्स मिळाल्यामुळे, कॅपिटेट ग्लँड्स मिळाल्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो? दिस इज द पार्ट ऑफ लायजिनोप्टेरिस प्लांट. द लिव्ज आर अरेंज इन 2x5 फिलोटॅक्सी. 2x5 फिलोटॅक्सी म्हणजे आता लक्षात घ्या, 2x5 म्हणजे समजा इथे स्पायरल जर आपण इथे काढला, तर त्या स्पायरल मध्ये समजा फर्स्ट स्पायरल, सेकंड स्पायरल, इथे समजा ह्या फर्स्ट स्पायरल, इथे सेकंड स्पायरल, थर्ड आणि जे आहे या सेकंड आणि फिफ्थ ठिकाणी जर लीफ असेल, सेकंड आणि फिफ्थ ठिकाणी, तर याला काय म्हणतात? 2x5 फिलाटॅक्सी. द फ्रॉन्ड इज ब्रांच. फ्रॉन्ड कसा आहे? हा ब्रांच असतो, ब्रांच आहे इथे. इट इज ब्रांचिंग इज आयदर डायकॉटोमस अँड ट्रायकॉटोमस. समजा हे 2 भागामध्ये असेल ब्रांचिंग, याला काय म्हणायचं? डायकॉटोमस. समजा ही ब्रांच आहे, 2 भागामध्ये आहे, ठीक आहे, हे 2 आहे, याला काय म्हणतात? डायकॉटोमस. आणि ट्रायकॉटोमस कशाला म्हणणार? हे 1, 2, हे 2 आहे आणि 3 आहे, याला काय म्हणू? ट्रायकॉटोमस. हे डायकॉटोमस. ठीक आहे. त्यानंतर ऑन अल्टिमेट ब्रांचेस पिन्यूल्स आर डेव्हलप. पिन्यूल्स म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे याला म्हणतात पिन्यूल्स. लीफ शोज लॉंग रॅचेस. रॅचेस कशी असणार? याची लॉंग, लांब असणार. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम. देन टीएस ऑफ पिन्ना. जर लिफलेटचा आपण जर काय घेतला, टीएस घेतला, ट्रान्सफर्स सेक्शन घेतला, तर त्या लिफलेटच्या ट्रान्सफर्स सेक्शन मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? सो दिस लीफ इज कॉल्ड एज स्पिनोप्टेरिस फोनिन गोझाय. इपिडर्मिस म्हणजे जे वरची जी लेअर आहे याला म्हणू आपण इपिडर्मिस. इपिडर्मिस इज क्युटिनाइज म्हणजे क्युटिकल लेअर तिथे प्रेझेंट आहे ऑन ऍडॅक्सियल सरफेस. म्हणजे जो सरफेस सनच्या साईडने आहे, जिथे सन आहे, ठीक आहे, तर त्या सनच्या साईडने जो सरफेस आहे त्याला काय म्हणू आपण? ऍडॅक्सियल सरफेस. ठीक आहे, म्हणजे वरच्या साईडने जो सरफेस असतो लिफचा, त्याला आपण काय म्हणू? ऍडॅक्सियल. आणि खालचा जो सरफेस असतो लिफचा त्याला काय म्हणू आपण? ऍबॅक्सियल सरफेस. तर वरच्या साईडने इपिडर्मिस आहे आणि क्युटिकल लेअर आहे, आणि खालच्या सरफेसवर लिफच्या काय आहे? स्टोमॅटा आहे. देयर इज अ स्टोमॅटा ऑन द ऍबॅक्सियल सरफेस. ऍबॅक्सियल म्हणजे जो खालचा सरफेस आहे हा, त्याला काय म्हणू आपण? ऍबॅक्सियल सरफेस. अपोजिट टू द सन इज कॉल्ड एज ऍबॅक्सियल साइड. आणि स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमॅटा आर द पोर्स. हे जे छिद्र असतात लिफ मध्ये, हे सनकन पोर्स जे असतात, हे छिद्र जे असतात, यांना काय म्हणतात? स्टोमॅटा. आणि स्टोमॅटा इथे काय याच्यामध्ये असतात? गार्ड सेल्स असतात. हे तुम्ही बघू शकता, हे स्टोमॅटा स्ट्रक्चर इथे, हे समजा हे गार्ड सेल्स आहेत तिथे. स्टोमॅटामध्ये काय असतात? असे गार्ड सेल्स असतात, किडनी शेप गार्ड सेल्स असतात. ठीक आहे. आणि याच्या साईडने हे ऍक्सेसरी सेल्स असतात. ठीक आहे. तर हे आहे स्टोमॅटाचं स्ट्रक्चर.
तर असे जर छिद्र असेल लीफवर, त्याला म्हणू आपण स्टोमॅटा, पोअर असेल, तर या पोअर मधून काय होते, एक्सचेंज ऑफ कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, ठीक आहे. तर या लाईट सगळ्याचा एक्सचेंज जे आहे या पोअर मधून होत असते. वॉटर ट्रान्सपिरेशन सुद्धा याच्यामधून होत असते, लॉस ऑफ वॉटर स्टोमॅटाच्या थ्रू. तर सो दिस इज द स्टोमॅटा अँड इट इज प्रेझेंट ऑन द ॲबॅक्सियल साइड, म्हणजे खालच्या साईडला आहे. खालच्या साईडला काय आहे स्टोमॅटा, कारण इथे ड्राय एरियामध्ये असेल हा प्लांट. ड्राय एरियामध्ये जे आहे वॉटर लॉस थांबवण्यासाठी, इथे वर समजा वर असले असते स्टोमॅटा, तर वॉटर लॉस जास्त झाला असता. समजा इथून वॉटर लॉस जास्त झाला असता ड्राय एरियामध्ये आहे असल्यामुळे, प्लांट ड्राय एरियामध्ये होते असेल, आणि त्याच्यामुळे जे आहे स्टोमॅटाचं इव्होल्युशन काय झालं, दीज आर ऑन द ॲबॅक्सियल साइड, म्हणजे खालच्या साईडला गेले स्टोमॅटा. कारण इथे काय होते, वॉटर लॉस कमी होतो जेव्हा खालच्या साईडला स्टोमॅटा असते. तर तुम्ही बघा, जेवढे पण ड्राय एरियामध्ये प्लांट्स असतात, ठीक आहे, ड्राय एरियामध्ये जिथे पाणी काय आहे, कमी आहे, वॉटर इज लेस, त्या ठिकाणी जे स्टोमॅटा आहे हे ॲबॅक्सियल सरफेसवर असतात. त्या प्लांट्स मध्ये स्टोमॅटा कोणत्या सरफेसवर असतात, ॲबॅक्सियल